नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WTOच्या पुढील लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आज आपण शिकणार आहोत पुढचा महत्त्वाचा ॲग्रीमेंट। त्या ॲग्रीमेंटचं नाव आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस, गॅट्स। गॅट्सला तुम्ही गॅट सोबत कन्फ्यूज करून घेऊ नका। गॅट काय होता? WTO स्थापन होण्याच्या अगोदर जागतिक स्तरावर सर्व देशांची जी एक महत्त्वाचा करार होता त्याचं नाव होतं गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ। हाच करार नंतर कशामध्ये कन्वर्ट झाला? हा करार नंतर WTO मध्ये कन्वर्ट झाला 1 जानेवारी 1995 ला। तर हे गॅट वेगळं आहे। हा गॅट्स नावाचा एक महत्त्वाचा करार आहे ज्याला आपण काय म्हणतो? जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस। हा का महत्त्वाचा आहे? तर यात काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे आपल्याला एक करून शिकायचे आणि ज्यावर प्रश्न येऊ शकतो। लक्षात ठेवा, 1995 मध्ये याला अडॉप्ट करण्यात आलं होतं। यात 4 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत। बेसिकली हा जो करार आहे हा सर्व्हिसेस बद्दलचा करार आहे। मी तुम्हाला एक एक मुद्दा समजावून सांगतो। काही मुद्दे इंग्लिशमध्ये आहेत, मात्र ते मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतील। पहा, गॅट्सच्या अंतर्गत 4 महत्त्वाचे मोड आहेत। 4 महत्त्वाचे मोड किंवा 4 महत्त्वाचे प्रकार आहेत कशाचे? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे, सेवा देण्याचे 4 अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहेत। एक आहे मोड 1, मोड 2, मोड 3 आणि मोड 4। हे 4 प्रकार आहेत। तुम्हाला मी सर्वात शेवटी आणखीन एक प्रश्न विचारेल की या 4 मोडपैकी भारतासाठी महत्त्वाचा असणारा मोड कोणता आहे आणि तो मोड भारतासाठी महत्त्वाचा का आहे? मोड कोणता महत्त्वाचा आहे आणि तो भारतासाठी का महत्त्वाचा आहे याचं उत्तर तुम्ही मला लेक्चरच्या शेवटी सांगायचं आहे। तर पहा, सगळ्यात पहिले जे 2 मोड आहेत याच्यामध्ये काय आहे? जो सर्व्हिस सप्लायर आहे म्हणजे जो सर्व्हिस देतो, सेवा देतो। त्या अगोदर सेवा म्हणजे काय? जे मी तुम्हाला शिकवतोय किंवा मेडिकलची सेवा असेल, फायनान्शियल सेवा असेल, एंटरटेनमेंट सेवा असेल, एज्युकेशनची सेवा असेल, ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सेवांच्या बद्दलचा हा एक महत्त्वाचा करार आहे। तर इथं काय लक्षात ठेवा, ज्या पहिले 2 मोड आहेत, पहिले 2 प्रकार आहेत, यामध्ये जो सर्व्हिस सप्लायर आहे म्हणजे जो सेवा देतो हा नॉट प्रेझेंट विदिन द टेरिटरी ऑफ मेंबर, हा तिथं प्रेझेंट नाही आहे, हा बाहेरून सेवा देतोय। म्हणजे थोडक्यात काय, समजा मी सर्व्हिस सप्लायर आहे आणि माझं हे जे लेक्चर आहे हे तुम्ही नाशिकमध्ये पाहताय, तर मला सांगा नाशिकमध्ये तुम्ही माझी सेवा पाहत असताना मी नाशिकमध्ये प्रेझेंट आहे का? नाही। मी कुठं प्रेझेंट आहे? मी पुण्यामध्ये आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठं पाहताय? नाशिकमध्ये पाहताय। म्हणजे सर्व्हिस सप्लायर इज नॉट प्रेझेंट विदिन दी टेरिटरी ऑफ द मेंबर। जो कोणी व्यक्ती किंवा जो कोणी देश ती पर्टिक्युलर सेवा कंझ्युम करतोय, उपभोग घेतोय, त्या व्यक्तीच्या टेरिटरीमध्ये, त्या व्यक्तीच्या प्रदेशामध्ये हा जो सेवा दाता आहे, सर्व्हिस सप्लायर आहे, हा त्या ठिकाणी प्रेझेंट नाही। कोणत्या? पहिल्या 2 प्रकारांमध्ये सर्व्हिस सप्लायर इज नॉट प्रेझेंट विदिन दी टेरिटरी ऑफ दी मेंबर। आता यामध्ये 2 प्रकार आहेत। सगळ्यात पहिला आहे क्रॉस बॉर्डर सप्लाय। पहिला आहे क्रॉस बॉर्डर सप्लाय, म्हणजे एका प्रदेशामधनं दुसऱ्या प्रदेशामध्ये तुमची बॉर्डर क्रॉस करून सेवा देणं, क्रॉस बॉर्डर सप्लाय। दुसरा आहे कन्झम्पशन अब्रॉड, परदेशामध्ये जाऊन त्या सेवांचा उपभोग घेणं। दुसरा आहे कन्झम्पशन अब्रॉड, परदेशामध्ये जाऊन त्या सेवांचा उपभोग घेणं, कंझ्युम करणं, हा दुसरा प्रकार आहे। आता मी काय करतो, दोन्ही तुम्हाला समजावून सांगतो, सोपं आहे, लक्ष द्या। सर्व्हिस डिलिव्हर्ड विदिन द टेरिटरी ऑफ द मेंबर फ्रॉम द टेरिटरी ऑफ अनदर मेंबर, म्हणजे एका प्रदेशामधनं दुसऱ्या प्रदेशामध्ये सर्व्हिस डिलिव्हर झाली आहे आणि हे होत असताना जो सर्व्हिस सप्लायर आहे हा त्या टेरिटरीमध्ये प्रेझेंट नाही। याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो। एक्झाम्पल लक्षात घ्या। समजा इथं अमेरिका आहे आणि या ठिकाणी भारत आहे, या ठिकाणी अमेरिका, या ठिकाणी भारत आहे। समजा इथं अमेरिकेमध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीला शाहरुख खानचा पिक्चर पाहायचा आहे, शाहरुख खानचा मूवी। मग काय झालं, भारतामधला जो सॅटेलाइट आहे या सॅटेलाइटमधनं हा मूवी या थिएटरला दाखवण्यात आला, या थिएटरला पाठवण्यात आला आणि त्या ठिकाणी त्या थिएटरमध्ये हा मूवी दाखवला। फक्त या ठिकाणी काय होतंय, हा मूवी प्रोड्यूस करणारे जे लोक आहेत, जे त्या मूवीचे ओनर आहेत, हे हा मूवी ऑनलाईन पाठवतायत इकडं, याला म्हणायचं कन्झम्पशन अब्रॉड। म्हणजे हा जो सर्व्हिस सप्लायर आहे, हा सर्व्हिस सप्लायर ज्या ठिकाणी सर्व्हिस कंझ्युम होते त्या ठिकाणी प्रेझेंट नाही आणि ही भारत आणि अमेरिका या दोघांच्या मध्ये असणारे बॉर्डर आहे। तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं क्रॉस बॉर्डर सप्लाय, याला म्हणायचं क्रॉस बॉर्डर सप्लाय। हा पहिला प्रकार एकदम सोपा आहे। आता दुसरा प्रकार आहे तो आहे कन्झम्पशन अब्रॉड। अब्रॉड म्हणजे काय? परदेश, परदेशामध्ये सेवांचा उपभोग घेणं,
कन्झम्पशन अब्रॉड म्हणजे काय, परदेशामध्ये सेवांचा उपभोग घेणं हा दुसरा प्रकार. हे काय म्हणतं पहा, सर्व्हिस इज डिलिव्हर्ड आउटसाइड द टेरिटरी ऑफ द मेंबर इन द टेरिटरी ऑफ अनदर मेंबर टू अ सर्व्हिस कंझ्युमर ऑफ द मेंबर. म्हणजे सर्व्हिस आता काय होतीये, मगाशी काय झालं, अमेरिकेमधनं सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली. कुठं प्रोव्हाइड केली गेली, भारतामध्ये, किंवा भारतामधनं सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली कुठं, अमेरिकेमध्ये. हा सिंपल कन्सेप्ट झाला. आता इथं काय होतंय, जो सर्व्हिस सप्लायर आहे आणि जो सर्व्हिस कंझ्युमर आहे दोघंही त्या ठिकाणी नाहीयेत. या ठिकाणी पहा, इथनं सर्व्हिस सप्लाय केली जाते, या ठिकाणी सर्व्हिसचा उपभोग होतोय, त्या ठिकाणी सर्व्हिस सप्लायर फक्त इथं प्रेझेंट नाहीये. हा काय झाला, हा झाला क्रॉस बॉर्डर सप्लाय. आता पुढचा आहे तो आहे परदेशामध्ये किंवा विदेशामध्ये उपभोग. आता इथं काय आहे, जो सर्व्हिस सप्लायर आहे तो पण त्या ठिकाणी प्रेझेंट नाहीये, आणि जो सर्व्हिस कंझ्युमर आहे, जो व्यक्ती सर्व्हिस कंझ्युम करतोय तो सुद्धा व्यक्ती त्या देशामधला नाहीये. याला म्हणायचं कन्झम्पशन अब्रॉड. म्हणजे जो व्यक्ती ती सर्व्हिस सेवा कंझ्युम करतोय हा परदेशामध्ये जाऊन ती सेवा कंझ्युम करतोय, आणि त्या ठिकाणी ती सेवा कंझ्युम करत असताना ती त्याला कुठनं येते, दुसऱ्या देशामधनं येते. एक सिंपल एक्झाम्पल आपण पाहूया. या ठिकाणी भारत आहे समजा, या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे, आणि या ठिकाणी समजा इंग्लंड आहे. इंग्लंडचं एक विद्यापीठ, कोणतं विद्यापीठ, फेमस असणारं ऑक्सफर्ड विद्यापीठ, बरोबर. आता काय झालं, भारतामधला हा एक विद्यार्थी आहे, हा ऑस्ट्रेलियामध्ये गेला कुठं, शिक्षणासाठी. हा ऑस्ट्रेलियामध्ये गेला शिक्षणासाठी. त्याने काय केलं, ऑस्ट्रेलियामधल्या ॲडिलेड विद्यापीठात त्यानं ॲडमिशन घेतलं. ॲडिलेड नावाचं शहर आहे, या विद्यापीठामध्ये भारतीय विद्यार्थ्यानं काय केलं, ॲडमिशन घेतलं ॲडिलेड विद्यापीठात. मात्र या ठिकाणी त्यानं कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलं, त्यानं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं. इथं यानं ॲडिलेड विद्यापीठात ॲडमिशन घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं. आता हा कोर्स इंग्लंडमधनं ऑनलाईन या विद्यार्थ्याला शिकवला जातोय. हे पहा, सर्व्हिस सप्लाय कुठं होतीये, सर्व्हिस सप्लायर या ठिकाणी प्रेझेंट आहे का, नाही. सर्व्हिस सप्लायर ज्या ठिकाणी त्या वस्तूचं कन्झम्पशन होतंय त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. सर्व्हिस कंझ्युमर प्रेझेंट आहे का, हो. मात्र हा जो सर्व्हिस कंझ्युमर विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी या कोर्सला भारतात ॲडमिशन घेतलंय का इथं जाऊन ॲडमिशन घेतलंय, या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेतलंय. मी पहा, सर्व्हिस सप्लाय करणारा आणि सर्व्हिस कंझ्युम करणारा दोघं जणही या ठिकाणी प्रेझेंट नाहीत. सर्व्हिस सप्लाय दुसऱ्या देशामध्ये होतीये, आणि हा जो व्यक्ती आहे, भारतीय व्यक्ती, हा विद्यार्थी आहे, हा परदेशामध्ये जाऊन सर्व्हिस कंझ्युम करतोय. याला म्हणायचं कन्झम्पशन अब्रॉड. जर समजा ही सेवा, या इंग्लिश कोर्सची सेवा इंग्लंडमधनं सरळ सरळ ऑनलाईन पद्धतीनं भारतात दिली असती तर हे काय झालं असतं, हे झालं असतं क्रॉस बॉर्डर सप्लाय, मोड 1, पहिला प्रकार. मात्र या ठिकाणी असं होतंय का, या ठिकाणी असं होत नाहीये. या ठिकाणी काय होतं, ही जी सर्व्हिस आहे ही सर्व्हिस सप्लाय या देशामध्ये होतीये, आणि भारतीय व्यक्ती ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाची सर्व्हिस कंझ्युम नाही करते. कुणाची घेतोय, इंग्लंडच्या ऑनलाईन एज्युकेशनची सर्व्हिस कुठं जाऊन घेतोय, इंग्लंडमध्ये जाऊन घेतोय. तर याला म्हणायचं कन्झम्पशन अब्रॉड. आलं लक्षात, हा सिंपल एक्झाम्पल आहे. तर इथं परत एकदा सांगतो, ज्या पहिल्या दोन प्रकार आहेत मोड 1 आणि मोड 2, यामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, मोड 1 आणि मोड 2 या दोन्ही केसेसमध्ये जो सर्व्हिस सप्लायर आहे हा त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. सर्व्हिस सप्लाय करताना त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. हा दोन प्रकार झाले. तिसरा प्रकार काय आहे, कमर्शियल प्रेझेन्स. कमर्शियल म्हणजे काय, सर्व्हिस डिलिव्हर्ड विदिन द टेरिटरी ऑफ द मेंबर थ्रू कमर्शियल प्रेझेन्स ऑफ द सप्लायर. जो व्यक्ती सेवा पुरवठा करतोय ना, सेवा देतोय, हा व्यक्ती त्या ठिकाणी कमर्शियली प्रेझेंट आहे. मग कमर्शियली म्हणजे कसं, तर हा व्यक्तीची कंपनी त्या ठिकाणी आहे आणि ही कंपनी त्या ठिकाणी सेवा पुरवठा करते. फॉर एक्झाम्पल, भारताची इन्फोसिस नावाची कंपनी आहे. या इन्फोसिसने काय केलं, अमेरिकेमध्ये स्वतःचं एक ब्रँच ओपन केली आणि त्या ठिकाणी इन्फोसिसनं सर्व सॉफ्टवेअर सर्व्हिसेस अमेरिकन लोकांना देण्यासाठी सुरू केलं. आता कंपनी भारतीय आहे, या कंपनीनं स्वतःची ब्रँच अमेरिकेत ओपन केली आणि ही अमेरिकेत ओपन असणारी इन्फोसिसची ब्रँच त्या ठिकाणी अमेरिकन व्यक्तींना वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या सेवा देतीये. मग जर समजा भारतीय कंपनी परदेशाच्या टेरिटरीमध्ये जाऊन त्या परदेशी लोकांना जर सेवा पुरवठा करत असेल तर त्याला म्हणायचं कमर्शियल प्रेझेन्स. मात्र हे कोण आहे, कमर्शियल कंपन्यांचं आहे. जेव्हा कंपनी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी सेवा पुरवठा करते त्याला म्हणायचं कमर्शियल प्रेझेन्स, कंपनी. त्यानंतर चौथं आहे ते आहे प्रेझेन्स ऑफ अ नॅचरल पर्सन. आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.
सर्व्हिस डिलिव्हर्ड विदिन द टेरिटरी ऑफ द मेंबर विथ सप्लायर प्रेझेंट ॲज अ नॅचरल पर्सन, नैसर्गिक व्यक्ती, नॅचरल पर्सन. मग नॅचरल पर्सन म्हणजे कोण, तर भारतीय व्यक्ती हा त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे इथं काय असेल, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा एक भारतीय डॉक्टर आहे, श्रीमंत भारतीय डॉक्टर आहे. त्या श्रीमंत भारतीय डॉक्टरनं काय केलं, स्वतः सकाळी उठला 9 वाजता, त्यानं स्वतःचं OPD क्लिनिक ओपन केलं. 9 ते 12 वाजेपर्यंत त्यानं स्वतःची सर्व्हिस त्या ठिकाणी दिली. 12 वाजता हॉस्पिटल बंद केलं. 12 ते 2 तो जेवायला गेला, जेवण केलं. 2 वाजता तो उठला, हेलिकॉप्टरमध्ये किंवा विमानामध्ये बसला. त्यानंतर तो गेला बांगलादेशमध्ये. बांगलादेशमध्ये सुद्धा त्याचं क्लिनिक आहे. त्यानं बांगलादेशमधलं क्लिनिक ओपन केलं. 5 वाजता क्लिनिक ओपन केलं, संध्याकाळी 8 पर्यंत चालवलं. 8 वाजता ते क्लिनिक बंद केलं. 8 वाजता तो परत तिथनं निघाला आणि तो संध्याकाळी घरी आला. 8 ते सकाळी 8 पर्यंत आराम केला. 9 वाजता परत एक क्लिनिक. म्हणजे काय होतंय, भारतीय व्यक्ती हा ॲट वन टाइम भारतामध्ये सुद्धा सेवा प्रोव्हाइड करतोय आणि सेम भारतीय व्यक्ती हा ॲट वन टाइम बांगलादेशमध्ये म्हणा, अमेरिकेमध्ये या ठिकाणी सुद्धा त्याला परवानगी आहे. मग तुम्हाला वाटतं की हे चांगलं, यात अडचण काय? यात अडचण अशी आहे की या ठिकाणी भारतामधली जी मेडिकलची डिग्री आहे, या मेडिकलच्या डिग्रीला दुसऱ्या देशामध्ये ॲज इट इज परवानगी नाही आहे. तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये जाऊन जर त्या ठिकाणी मेडिकलची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला त्या देशामधला एखादा कोर्स पूर्ण करावा लागतो, डिप्लोमा पूर्ण करावा लागतो. त्यांचे सर्टिफिकेट्स, त्यांचे विजाचे नॉर्म्स, या सगळ्या गोष्टी फुलफिल कराव्या लागतात. आणि जर या सगळ्या गोष्टी फुलफिल केल्या तरच त्या केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करता येते. तर भारताच्या सोयीनं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्रेझेन्स ऑफ नॅचरल पर्सन हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मोड आहे. का? भारतात असणारा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडेंड. भारतात असणारा डेमोग्राफिक डिव्हिडेंड हा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपण काय करतो, या ठिकाणी इथं अलाव करतो डेमोग्राफिक डिव्हिडेंड. राहील लक्षात, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे डेमोग्राफिक डिव्हिडेंड. क्लिअर? हा सोपा आणि इंटरेस्टिंग भाग आहे जो लक्षात ठेवा. चालेल? तर हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे आणि भारतामध्ये खूप सगळी लोक, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, फार्मासिस्ट असतील, ॲग्रिकल्चरिस्ट असतील, या सर्वांना आपल्या स्वतःचं नॉलेज दुसऱ्या देशामध्ये जर ॲज इट इज वापरता येऊ दिलं आणि भारतीय डिग्रीजला जर त्यांनी परवानगी दिली तर आपल्याला फायदा असेल आणि सेवांचं स्प्रेड होण्यासाठी मदत होईल. तर हा झाला मोड 4. पहिल्या 2 मोडमध्ये सर्व्हिस सप्लायर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतो, पुढच्या 2 मोडमध्ये सर्व्हिस सप्लायर त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. पहिला आहे कन्झम्पशन, पहिला आहे क्रॉस बॉर्डर सप्लाय, दुसरा आहे कन्झम्पशन अब्रॉड, तिसरा आहे प्रेझेन्स ऑफ अ कमर्शियल पर्सन. कमर्शियल पर्सन म्हणजे काय? कंपनी. आणि सर्वात शेवटचा आहे प्रेझेन्स ऑफ अ नॅचरल पर्सन म्हणजे वैयक्तिक व्यक्ती त्या ठिकाणी सेवा पुरवठा करतो. हे 4 मोड आहेत आणि भारताच्या सोयीनं सर्वात महत्त्वाचा मोड आहे प्रेझेन्स ऑफ अ नॅचरल पर्सन. तर हा सगळ्यात महत्त्वाचा करार झाला ज्याला आपण म्हणतो जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस. हा महत्त्वाचा करार झाला. आता आपण याच्याशी निगडीत असणारा आणखी एक छोटासा करार पाहूया जो आहे अँटी काउंटरफिट वस्तूंच्या बाबतीतील करार, जो ॲक्च्युली मान्य नाही झाला. फक्त तुम्हाला सांगतो, अँटी काउंटरफिटिंग ट्रेड ॲग्रीमेंट. अँटी काउंटरफिटिंग ट्रेड ॲग्रीमेंट नावाचा हा एक महत्त्वाचा करार होता. हा करार का आला होता तर तुम्हाला लक्षात येत असेल की जेव्हा एखादी वस्तू आपल्याला उत्पन्न करायची असेल तर त्या वस्तूमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याचं इनोव्हेशन, त्यावरती काम करणारी लोक, त्याचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, यावर एखादी कंपनी, एखादा व्यक्ती किंवा एखादा देश खूप जास्त वेळ आणि पैसे खर्च करतो. आपण कष्ट करायचं, खर्च करायचं, वेळ त्यामध्ये घालवायचा आणि त्यानंतर आपल्या वस्तूंच्या डुप्लिकेट वस्तू बनवल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होतं की त्या व्यक्तीला फायदा होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. तर या पद्धतीमध्ये या सर्व लोकांनी जे काम केलंय या कामामध्ये त्यांना नुकसान होऊ नये व त्यांना फायदा होत राहावा यासाठी जो महत्त्वाचा करार करण्यात आला होता त्या कराराचं नाव होतं अँटी काउंटरफिटिंग ट्रेड ॲग्रीमेंट. बेसिकली या प्रकारे डुप्लिकेट वस्तू बनवू नाही, फेक वस्तू बनवू नाही किंवा काउंटरफिट म्हणजे हलक्या क्वालिटीच्या लो आणि सबस्टँडर्ड वस्तू बनवू नाही, यामुळं जो करार करण्यात आला होता तर हा जो सेम करार आहे हा करार आणला होता युरोपियन युनियनने. नंतर युरोपियन युनियनने स्वतः या करारामधनं माघार घेतली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या संरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय मानकं म्हणजे काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड स्थापन करणे की संरक्षण कसं केलं जाईल, त्यामधनं आपल्याला फायदा कसा होईल, याचं कोणती संस्था असेल,
ते चोरी करणं म्हणजे काय, त्याचं डुप्लिकेशन करणं म्हणजे काय, काउंटरफीट करणं म्हणजे काय, या सगळ्यांच्या बाबतीतला आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड मानके स्थापन करण्याचा हा करार होता, जो नंतर युरोपियन युनियनने स्वतः नाकारला, म्हणून हा करार काय झाला, रद्द झाला. तिथं लक्षात घ्या, लीगल फ्रेमवर्क होतं, ऑक्टोबर 2011 आणण्यात आला होता, युरोपियन युनियनने स्वतः नाकारला, ज्यांनी आणला तो नाकारला, त्यामुळे हा करार रद्द झाला. हा करार कशासाठी होता, तर काउंटरफेट गुड्स म्हणजे काय, डुप्लिकेट वस्तू, त्यानंतर काउंटरफेट जेनेरिक मेडिसिनसाठी होता आणि कॉपीराईटच्या उल्लंघनासाठी होता. काउंटरफेट गुड्स म्हणजे फेक वस्तू, डुप्लिकेट वस्तू, हलक्या दर्जाच्या वस्तू, त्यानंतर जेनेरिक मेडिसिनसाठी होता आणि तिसरा आहे कॉपीराईटच्या उल्लंघनासाठी होता. हे लक्षात ठेवा. त्या 3 घटकांवरती काम करून हा करार नंतर ऑटोमॅटिकली रद्द करण्यात आला. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण 2 महत्त्वाचे करार पाहितलेले आहेत. हे ॲज इट इज पाठ करा, यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं रिजनल ट्रेडिंग अरेंजमेंट, प्रादेशिक व्यापार करारनामा बनलाय, ते आपण शिकणार आहोत, जो एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर आजच्यासाठी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.